तर मित्रांनो हे बघू शकता बाप बेटे आहेत, वैभव आणि राजूभाई. आपण बाप बेटे किती जमा केले. शैलेश पण आहे हा जोडीला. नमस्कार मित्रांनो, मी रोहित एवढे माझ्या गोरायकर रोहित यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय. काय मग मंडळी, कसे आहे सर्व ठीक आहेत ना? तर मित्रांनो आज मी आलो आहे अक्साला. अक्साच्या पुढे धारोली स्टॉप आहे, तर धारोली गावामध्ये आलो आहे आणि माझा मित्र राहतो आणि माझे रिलेटिव्स पण राहतं इथे. तर राजू बेंद्रे, तर बघू शकता या साईडला राजू बेंद्रे, त्याने आज इन्व्हाइट केलं आपल्याला. तर आज आम्ही आलो आहे इथे खाडीच्या इथेच आहेत. आज जाणार आहेत आम्ही कंटोले खोडायला, जे पावसामध्ये उगणार आहे. तर राजूभाई काहीतरी कंटोल्याच्या बाजूमध्ये सांग काही. आज आम्ही खास जाणार आहे कंटोलीसाठी. तर ती एक आयुर्वेदिक म्हणजे औषधीसारखी आहे, ती भाजी बनवून खातात त्याची. ते आज आम्ही आणायला जाणार आहे. तर तुम्ही बघू शकता, अजूनपर्यंत आम्ही गेलो नाही, पण जेव्हा जाणार तेव्हा बघू शकता का कुठल्या पद्धतीने आम्ही कसे फिरतो आणि कसे काय देखतात ते. तर मित्रांनो बघू शकता, आता आपण आलो आहे बोटच्या जवळ आणि शैलेश आणि वैभव हे दोघं आहेत आपल्यासोबत आणि राजू. तर बघू शकता कशी बोट काढली आहे. या छोट्या ओढक्यामध्ये आपण जाणार आहोत. तर खूप फुल एन्जॉय येणार आहे आणि ॲडव्हेंचर असेल. तर आपल्याला त्याच्यामधून जायचं आहे. आता आपण निघालो आहे. आता आपण खाडीमध्ये आहे, धारोलीच्या खाडीमध्ये. तर आज आपण चाललो आहे कंटोला खोडण्यासाठी. कंटोला आणि राजूभाई, राजू इथे मागे आहे पलटी मारण्यासाठी. तर काय मग रानभाज्या वगैरे भेटतील आपल्याला? आज आपल्याला खायचंच आहे, आपण भाजीला तेच खाऊ संध्याकाळी. आज रानभाजी कोणती कोणती भेटेल काय? आपल्या कंटोली भेटणार आहे. दुसरी भाजी जी आहे ती तुम्हाला नंतर दाखवणार आहे, कुठली भाजी भेटते. आणि खाडीमध्ये आलं आहे मच्छी आणि चिंबोरी काय भेटेल काय? सध्या आपण चिंबोऱ्याच्या प्लॅनमध्ये आलो नाही आज, तर ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओला नक्की दाखवू आम्ही. ओके. तर बघू शकता मित्रांनो, आता फुल ॲडव्हेंचर चालू आहे आणि पाऊस पण खूप जोरदार पडतो आहे. आणि हा पुढे आहे तो शैलेश आहे आणि मागे राजू बसला आहे आणि हा वैभव आहे. वैभव हा आपला मित्र राजू, त्याचा मुलगा आहे. नाही चालेल. नाही, इथे पण 2 बोट लावलेले आहेत. ते बांधून ठेवलं झाडांनी. कसं खूप मुसळधार पाऊस आणि वारा सुटला ना तर बोट कुठच्या कुठे निघून जातात, त्यासाठी बांधून ठेवतात. पुढे तो शैलेश आहे. तर आता आपण खाडीमध्ये आहोत आणि हे पूर्ण खाडी, याच्यामध्ये खेकडे पकडतात. तर आज खेकडे पकडण्यासाठी किंवा मच्छी पकडण्यासाठी नाही आलो आहोत आपण. तर आज आपण रानभाजी, जे पावसातून उगणारे भाज्या आहेत त्यासाठी आले आहेत. कंटोला खोडण्यासाठी आलो आहोत. आता मी चाललोय जे छोटीशी जे आहे त्याच्यानंतर पुढे जाणार आहे. जो मोठा दिसणार तुम्हाला वर्सोवाची खाडी पूर्ण, त्या खाडीमध्ये आम्ही तुम्हाला सर्व दाखवणार आहे.
त्याच्या पुढे बघा कसं कसं इथं छोटासा पाणी आहे, थोडासा पाणी आहे, पण खोल पाण्यामध्ये आम्ही आता अजून जाणार आहेत. तिकडे नंतर बघा कसा वाटतो तिकडचा नजारा. तुम्हाला खूपच आवडेल आणि तुम्हाला पण मजा येईल. आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. खूपच व्हिडिओ चांगला होणार आहे आजचा आणि खूप मजा येणार आहे. आज आम्ही जातो पूर्ण खाडीमध्ये अजून जातो. मित्रांनो हे बघा इकडचा बघू शकता, ही वर्सोवा खाडी आहे. इकडची वर्सोवावरून येते आणि याच बाजूला एक या साईडला एक गोरेगाव साईड लागते. तिकडे त्याच्या मधोमध आम्ही आज जाणार आहे. तिकडे जी हे आहे कंटोलीची झाडं, नक्कीच तिकडे जाणार आहे. तुम्हाला चांगला व्हिडिओ दाखवणार आजचा. तर तुम्ही बघू शकता आम्ही कशा पाण्यामधून जातोय, किती पाऊस आहे आज. पोचणार आहेत आलेत आम्ही. आता थोडं आता जाणारच आहेत आम्ही थोड्याच मिनिटामध्ये, 2 मिनिटामध्ये. होती दोरी आहे तिकडे, दोरी आहे का नाही तिकडे? नाही. आपला बोटका घ्यायचा खालावर तिकडे वरती परत खेच ना पाणी. तर आता आपण पोचलो आहे आणि आता होडी बांधतायत. हा वैभव जाम जोर आहे रे वैभवमध्ये. बोट इथे पार्क केली आहे आणि वारा वगैरे आला किंवा पाऊस वगैरे आला तर त्यासाठी बोट गेली नाही पाहिजे. त्यासाठी मस्तपैकी हे टिवरटाचे झाडं आहेत. हे टिवरटाच्या झाडाला घट्ट असं बांधून घेतलं आहे. बघू चला, हे साडेतले खूप आहेत, खूपच चांगले लागतात. जे आपण बनवून खाल्ले ना याला एवढे टेस्टी लागतात. चिकन फेल आहे याच्यासमोर. याला बनतात भवरे खुबे. भवरे खुबे गोल गोल या भवऱ्यासारखे फिरतात. आणि त्याचं दुसरं नाव काय? भवरे खुबे हे नॉर्मल आहे, जास्त करून कोणाला माहिती नाही. पण जो मेन नाव आहे तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करा. हां मला हे आयलंडवरती क्रिकेट चालू आहे तुमचा. फायनली आता आपण ज्या जागेवर पोचलो आहे तिथे आपले कंटोली बघायचे आहेत, जे भेटणार आहे त्या जागेवर आपण पोचलेले आहेत. आता बघूया, आपण सुरुवात करूया बघायची कुठे कुठे भेटतात ते. चला चला. ही करडू भाजी इकडे उगली आहे. हे पावसात उगणारी रानभाजी, करडू भाजी. हा, पालेभाजी. कोणते वाले? ते हे कंट्रोलाचे ताणे आहेत, पण कंट्रोल लागले नाही त्यांना. चालू कर. बघा आपण इथं सुरुवात करूया. तर आपल्याला भेटले आहेत कंट्रोले. जे रानभाजी आहेत हे बघा. आता इथं आपण सुरुवात करूया, पुढे पुढे जाऊया, बघूया. कंट्रोलर तर भेटतीलच, पण त्यानंतर दुसरे अदर रानभाज्या आहेत त्या पण दाखवणार आहेत आम्ही तुम्हाला. शैलेश आहे. शैलेश भेटले काय? त्या साईडला बघू शकता तुम्ही बिल्डिंग आहेत पूर्ण आणि आम्ही असे आयलंडवरती आहे. चारी बाजूनी पाणी आहे. त्या साईडला पण पाणी आहे ना पूर्ण. एक भेटला खाली. ही तुम्हाला कंट्रोलर बघायची होती. याच खरोखर इथे बघू शकता तुम्ही. हे बघा असे आज इथे ही भाजी लागलेली आहे. बघा जागेवर आहे. परिवार अशीच आपल्याला भरपूर कंट्रोलर भेटणार आहे. व्हिडिओ बघत राहा. त्याच्या आतमध्ये पण आहे बघ, वरच्या साईडला. हे बघा अजून आपल्याला भेटतच हे फ्रेश भाजी, रानभाजी कंट्रोलाची. त्याला पकडता येतात.
तो वरच्या साईडला पण आहे, तो बघ आतमध्ये, तो बघ. हा तो बघ. इकडे येत आणायला पप्पा मस्त मिळली. काढ काढ. आता मारला आहे. अच्छा. हे बघू शकता आपले एकच जागा किती सारे मोठे मोठे कंटोले भेटलेले आहेत. खाणं आणलं मी नी. त्याची भाजी एवढा खाणार टेस्टी टेस्टी एकदम. पप्पा तू पुढे पुढे चाल. हे बघ याच्यात पण आहे, हे बघ. मोठाच आहे. पप्पा मी काय आणलेलं नाही ठेवा. हे बघा, हे याचं झाड आहे आणि यालाच फल, हे फल जे लागते हे बघा. याच्या पुढे दुसरा आहे, हे बघा. अजून एक तिसरा आहे, हे बघा. ते कंटोलाची कशी वेल राहणार, वेल आहे. ते वेळच आहे. जर त्याला लागले आहेत पुन्हा कंटोला. बाकी छोटे पण आहेत, तर छोटे आपल्याला काढायचे नाही. छोटे किती सारे आहेत, तर आपल्याला फक्त जे तयार झाले आहेत मोठे मोठे तेच काढायचे आहेत. काका मार दिया. तर मित्रांनो हे बघू शकता, बाप बेटे आहेत, वैभव आणि राजूबाई. आपण बाप बेट्याने किती जमा केले. हा शैलेश पण आहे हा जोडीला. तर मित्रांनो आता आपण रानभाज्या खोडायला आलो आहेत कंटोलाची, आणि बऱ्यापैकी आपल्याला भेटलेली पण आहे. आणि आपण कुठे गावामध्ये नाहीत, तर आपण मुंबईमध्येच आहेत. आपण अक्सा बीच, तर फेमस बीच आहे, त्याच्या आतमध्ये गाव आहे. तिथून आतमध्ये बोटने आलो आहे ना. या साईडला तुम्ही बघू शकता, हा मुंबई एरिया, मलाळे, गोरेगाव इन ऑर्बिट एरिया आहे. आणि तिथे आतमध्ये खाडीमध्ये आम्ही कंटोले शोधत आहेत. आणि पाऊस पण खूप मुसळधार पाऊस कधीपासून पडत होता. आता थोडासा ब्रेक घेतला आहे, स्लो पाऊस आहे, आणि आता पुन्हा चालू झाला आहे ना. इथे राजू आहे, आणि या साईडला शैलेश आहे, आणि तिकडे मागे पुढे वैभव आहे, राजूचा मुलगा. आम्ही 4 जण आलो आहेत, बोटने आले आहेत. तर आता इथे पण आहेत कंटोला, तर ते मी तुम्हाला दाखवतो आहे. पाऊस चालला आहे. म्हणजे आपले जे मोठे मोठे आहेत तेच आपल्याला घ्यायचे आहे. जे लहान आहेत ते ठेवायचे, आपल्या पुढच्या टायमाला काम लागते. आणि बघा इथे पण आहे, इथे पण आहेत. ते आपल्याला जे लहान लहान आहेत ते ठेवायचे आहेत. आणि जे मोठे मोठे आहेत असे जे आपल्या खायचे लागते ते आपण घेऊ शकतो. जे लहान लहान आहेत ते पुढच्या टायमाला इथे हे बघा. हे इकडे एक आहे, अजून एक आतमध्ये आहे. हे बघा, हे आपल्याला काढायचे भाजीच्या लायकी आहेत. आणि जे छोटे आहेत ते आपल्याला ठेवायचे, पुढच्या टायमाला काम लागतील. आता आपण फिरलो आहे, तेवढे भेटलेले आपण अजून त्या एरियात जाणार आहे. तिकडे खूप सारे आपल्याला भेटणार आहे. तिकडे जाऊन बघूया किती किती भेटतात आपल्याला. चला पुढे. धारोली का शहर. आज व्हेज भाजीवर आला आहे कंटोल्यावर. चिकन मटनचे जास्ती महागाची भाजी आहे ना रे. वर्षातून एकदाच भेटेल पावसाच्या टायमाला. कारण ही मजा कधी भेटणार नाही. ही जी कंटोलीची भाजी आहे ती कधी भेटणार नाही. आणि असेच अजून परत अजून भेटतात. पिशवी भरली का नाही. नाही ना ती तसं आपल्याला रानामध्ये हे कंटोले किंवा रानभाजी दुसरी काढायची असेल तसं शोधावं लागतं. ज्यांना माहिती असेल ते कंटोलीचे ताने ते बरोबर शोधू शकतात. अजून आलिंबी वगैरे भेटत काय. आलिंब भेटणार आपल्याला पुढच्या महिन्यात भेटणार. आता कंटोला पाऊस कमी होईल त्या टायमाला आपल्याला आलिंब भेटतील. आलिंब भेटतील. कंटोले खोडून झालेले आहेत. माझ्याकडेच बॅग आहे, मी नंतर दाखवतो तुम्हाला. आणि आता आम्ही पाण्यामध्येच आहेत आणि रिमझिम रिमझिम पाऊस पडतो आहे.
आणि फुल धमाल चालू आहे इथे. रिमझिम पाऊस पण चालू आहे आणि वारा पण चालू आहे. तर आता आपण आहोत अक्साला धारोली गावामध्ये. हे शैलेश भाऊ आपल्यात पोहायला लागल्यात. गरम गरम पाणी आहे. तर मी थोडा पाण्यामधून बाहेर निघाला तुम्हाला दाखवतो की आम्हाला किती कंट्रोल भेटलं आहे ते. तर बघू शकता हे कंट्रोल भेटलेले चांगल्यापैकी. तर आता भरती भरण्याआधी आणि पाऊस पडण्याआधी, मुसळधार पाऊस आणि वारा सुटण्याआधी तर आपल्याला निघायचं आहे. तर हे कंट्रोल आपल्याला भेटलेले आहेत. तर आता मी निघतो इथून. तर चल फटाफट. हो, आपली बोट कुठे बांधले तिकडे हां चल जाऊया बोटच्या इथे. मजा आली. तर मित्रांनो आलो तेव्हा एवढा काही पाऊस पण होता आणि भरती पण होती खाडीला. तर आपण इझिली आलो आहे. तर आपल्याला ते पाणी वगैरे वाढण्याआधी तर आपल्याला निघायचं आहे आणि बऱ्यापैकी आपल्याला कंट्रोलला भेटलं. हे पूर्ण टिबरेटीची झाडी आहेत आणि या साईडला पुन्हा आयलँड याच्यामध्ये आपण शोधले आहेत कंट्रोलं आणि या साईडला खाडी आहे आणि इकडेच आपण बोट लावले. तर चला आता फटाफट निघूया. तर आता हा मी व्हिडिओ इथेच स्टॉप करतो आहे. तर कंट्रोलची भाजीचा व्हिडिओ वगैरे मी नेक्स्ट पार्टमध्ये दाखवणार आहे. आणि पाऊस पण आता चालू होतो आहे. तर चला लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.